आज कस काय येणं केलंस? आलो अशासाठी की दाभोळचं आणि तिकडचं सगळं देशमुखीचं वतन आमच्या नावावर केलं पाहिजे शंभूराजांनी. दादा, अरे वेडा आहेस का? जिथे महाराष्ट्र शिल्लक राहतो का ते माहित नाही, तिथे तुझ्या दाभोळच्या तुकड्यांचा काय विचार करतोस? आधी औरंगजेब तर संपू दे ना, हे युद्ध कुठेतरी संपू दे. गणोजी, तुला माहिती नाही ते कसं चाललंय ते. अरे तू दाभोळच्या तुकड्यासाठी बसलास, तुला मुलगा झाला, त्याच्या बारशाचे सगळे महोत्सव करीत बसलास, पण माझ्या नवऱ्याला तू बघितलं नाहीस. गेल्या 8 वर्षात माझ्या नवऱ्याने कधी झोप घेतलेली मला आठवत नाही. रात्री बेरात्री रायगडावर नौबती वाजतात तेव्हा आम्हाला कळतं की शंभूराजे किल्ल्यावर आलेत म्हणून, आणि सकाळच्या प्रहरी आम्ही उठायच्या आधीच स्नान संध्या पूजा आटपून हातात नकाशे घेऊन बसलेले असतात. मावळ्यांना सांगत असतात, आज इथे जा, आज तिथे जा. दादा, अरे या 8 वर्षात तब्बल 120 लढाया शंभूराजांनी केल्या, आणि या 120 लढायांमध्ये कुठेही माघार नाही शंभूराजांची. तळ कोकणावर औरंगजेबाने 3 वेळा फौजा पाठवल्या, 3 वेळेला त्याच्या मोहिमा उद्ध्वस्त केल्या. अरे दादा, ज्या माणसाला आपल्या मुलाचं साधं बारसंही करायला मिळालं नाही, आम्हीच परस्पर उरकलं. 8 वर्षात बिछाण्याला पाठ लावून झोपलेलं कोणी पाहिलं नाही रे. अरे अंगावर जखमा व्हायला जागा शिल्लक नाही. इतक्या जखमा अंगावर घेऊन ज्यांनी 4 लाख शत्रूंचा खात्मा उडवला, आणि अजूनही 3-3.5 लाखांची फौज औरंगजेबाची शाबूत आहे, थोडा तरी विचार कर. येसू, राज्याभिषेकाच्या वेळेला आपल्या दोघांचे बाबा पिलाजीराव शिर्के यांनी सांगितलं होतं शिवाजी महाराजांना की आमचं वतन द्या. त्यावेळी राजांनी दिलं नाही. त्यावेळी ते म्हणाले होते की गणजीला मुलगा होऊ दे मग देतो. आता मुलगा झालाय, वतन दिले पाहिजे, म्हणून तर आता बोलायची वेळ आली. वाह दादा वाह, काय विचार आहेत तुमचे. स्वराज्याचा पसारा कसा सांभाळायचा हे समजत नसताना स्वतःच्या वतनाच्या तुकड्यासाठी माझाच भाऊ मरतोय हे बघून मलाच लाज वाटू लागलीये. मी आता हा प्रस्ताव राजांच्या पुढे मांडू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला जमत नसेल तर औरंगजेबही आम्हाला तितकाच जवळचा आहे. येतो आम्ही.